आम्हाला देव माणूसच भेटलेत. त्यांनी पूर्णपणे आमची अडचण दूर करायचं हे घेतले आणि आम्ही तर 100% त्यांना साथ देणार. गाड्या बाहेरच ठेवा लागायच्या तिकडं डांबरीला आणि परत किती इथनं 2-3 किलोमीटरवर गाड्या लावायच्या आणि तिथनं परत मग चालत जायचं. गावचा कल हे 90% पूर्ण गाव राजू खरेच्या पाठीमागे. आमदाराचं नावच नाही की नावच माहिती आहे. कोण गावात सुद्धा आलं नाही, आमदार नाही, खासदार नाही. 17 गावातून सुद्धा भरपूर प्रतिसाद आहे राजू खरेंना. भरपूर असा माणूस या महाराष्ट्रात तर पुन्हा जन्माला येणार नाही. मी वंदना नागनाथ कदम. आमची इतकी तर मनापासून कळकळीची विनंती होती, पण ती कुणीही आमची घेतली नाही दखल याची. आमची वयस्कर वृद्ध लहान मुलं दररोजची दैनंदिन अडचणी इतके आमचं प्रॉब्लेम होतं की बस. पण हे खरे साहेब आम्हाला देव माणूसच भेटलेत. त्यांनी पूर्णपणे आमची अडचण दूर करायचं हे घेतले आणि आम्ही तर 100% त्यांना साथ देणार आहे. मत तर आम्ही ओपनच देणार आहे त्यांना, उघड कुणीही येऊ द्या. आली तर नाही, जे आम्हाला साथ देतात त्यांना आम्ही देणारच. फिक्सच 100%. आमची एवढ्या अडचणी त्यांनी दूर केले ते म्हणल्यावर आम्ही देणारच त्यांना. हे ठरलेलंच आहे. एकट्याचं नाही, आमच्या पूर्ण ह्या लाईनचं. आमचं जर हे हाय कॅनलचं गावातलं तर काय आम्ही ही करू शकत नाही. गावातली पण त्यांनी भरपूर सोय केली. किती वर्षापासून रस्ता नव्हता ही तुम्हाला? 25 वर्षापासून आमची अडचण आहे. आमचं जसं लग्न झालं, आमची मुलं नातवंड झाली आम्हाला, तरी आमची कुणी दखल घेतली नाही. मग दवाखान्याला वगैरे शाळेला आमची बरीच अडचण काय 8-8 दिवस मुलांची गैरहजर असायची. पाऊस असल्यावर त्यांना जाताच येत नव्हतं. 3-4 किलोमीटर इकडून रस्ता आणि इकडून रस्ता, पूर्ण अडचणीत आहे सगळं. म्हणजे ह्या सगळ्या विकास कामामुळे एकंदरीत तुम्ही आमदारकीला त्यांना पूर्ण पाठिंबा पाठिंबा दिलाय. हा 100% पाठिंबा आहे आमचा. हो हो दे. ज्वेला शिरीष कदम. इथेच राहताय का? हा, बरोबर. काय सांगाल रस्त्याबद्दल? काय नाही, 20 वर्षापासून हा रस्ता असाच खराब आहे. आमच्या लेकरांची शाळेला जाण्याची, दवाखान्याला जाण्याची सोय होत नव्हती. दवाखान्याला जायचं म्हणलं तर गाड्या बाहेरच ठेवा लागायच्या तिकडं डांबरीला आणि परत किती लांब? इथनं 2-3 किलोमीटरवर गाड्या लावायच्या आणि तिथनं परत मग चालत जायचं. पावसाळ्यात अपघात झाले. पावसाळ्यात अपघात व्हायची. मग 2-3 दिवसापूर्वी खरे साहेबांची इथं ही झाली, सभा झाली आमच्या गावामध्ये. तिथं मग आमच्या इथल्या पुरुषांनी आणि बायकांनी सगळ्यांनी रस्त्याबद्दल प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावामध्ये मग हा रस्ता करून देण्यासाठी सगळ्यांनी सांगितलं. मग तिथं खरे साहेबांनी आम्हाला लगेच हो म्हणून सांगितल्यावर त्यांनी लगेच 2 दिवसापासूनच लगेच सुरुवात केली की लगे आमदार नसताना सुद्धा त्याने ह्या रस्त्याची मंजुरी करून घेतली आणि लगेच करायला सुरुवात केली. आता खर्चातून केलंय का निधीतून केलंय? त्यांनी स्वखर्चातून त्यांच्या केलेला आहे त्यांनी. विशेष वाटत नाही का? म्हणजे नेते मंडळी भरपूर असते ते नाही, त्यांना आता आमदार पदाला उभं राहण्यासाठी त्यांनी हा रस्ता करून घेतला, सुरुवात केली. मूळचे आमदार कधी आलते का ते आपल्या? आमदार आम्हाला माहित पण नाही आणि त्यांची कधी ओळख पण नाही. आम्ही पहिलं त्या 5 वर्षापूर्वी त्यांना मत टाकलेलं. होय. परत नंतर कधी आम्हाला ती कोण आहेत ती पण माहित नाही. नाव बी माहित नाही का नाव पण माहित नाही. 1-2 महिन्यावर आमदारकीच्या अजून निवडणूक आहे. 19ला कसं केलं होतं, 24ला आता तसंच करायचंय. काय नाही. वातावरण काय गावातलं? कोणाला काय काय सुद्धा नाही, असंच आहे. मतदानच नाही का? नाही, कुणाला करणार? कुणा आता खरे साहेबांनाच आम्ही मत देणार आहे. आम्ही आता त्यांना नाही मत देणार, आम्ही आता खरे साहेबांनाच देणार. खरंय का ह्यानी म्हणते ते? होय खराई. काय? ही म्हणते ती खराई. बरं. काय रस्ता कोणी केलाय? खरी साहेबांनीच केलाय. बरं, मग मतदान त्यांनाच आहे का? हो, उघड मत त्यांनाच आहे ती आहे. समधी आमची, ह्या रोडची समधी काय सांगाल? खरे साहेबांना उघड उघड मत आहे ते आमची. कोणी सुद्धा दखल घेतलेली नाही. तुम्हाला वाटते का परत त्यांनी निवडून आल्यानंतर अशीच विकास कामं करतील? होय, ही 100% गॅरंटी. देणार. नमस्कार, नाव काय आपलं? नाव पांडुरंग नाना परकाळे. बर. सरपंच. तुम्ही सरपंच आहे का? सरपंच आहे. बर. काय सांगाल रस्त्याबद्दल आणि एकंदरीत काय वातावरण आहे विधानसभेचं? वातावरण विधानसभेला नेपथगावचं 100% आम्ही मतदान राजूभाऊ खरे करणार आहे. गावातली लय जण महिला मंडळ असू दे, बाकी लोक म्हणायला लागले ते ह्यानी ते रस्ते केले, ही केली, काय सांगाल त्याबद्दल? नुसतं केलेलं तोंडात आहे, पण प्रत्यक्षात काय नाही. केलेलं असल्यावर उघड पडतंच की कुणी केलं, काय केलं. कुठं येतच की, हे काय झाकायची गोष्ट आहे का? कोणी केलंय मग हे रस्ता? शे राजाभाऊ खरे यांनी सो खर्चातनं हे रस्त्याचं काम केलेलं आहे. म्हणजे चालू आहे, अजून पुढे चालूच आहे काम. विद्यमान आमदार यशवंत मानेच्या माध्यमातून काय काय कामं झाली? आम्हाला ते यशवंत माने हे कोण नावच फक्त माहिती आहे. तुम्ही सरपंच आहे, सगळं गावाची खरं कामं- आहे, खरं आहे. तुम्ही कुठेही काढून बघा सरपंचाचा त्यांचा काय कॉन्टॅक्ट असला तर. नाही, मोठा निधी पण आणल्याचं बोललं जातं. निधी आणला असेल बोलले असतील बरं का, हा. पण ही माने हे आमदारही नाहीच. आपल्या तोंडापाशी बी नाही, डोळ्यापुढेही नाही. मग गावात
काय विकास कामच झालं नाही काय झालं नाही तर काय सांगायचं, झालं असतं तर म्हणणार घे केलेलं, ते काय झाकणार आहे काय. मग ही राजू खरेच तुम्ही नाव घ्यायला लागला स्वखर्चातून केलं का निधीतून आहे हे? सो खर्चातनं केलेलं आहे बर बर आणि एक केलेलं नाही त्यांनी. हम्म. ह्या गावाला तुम्हाला पुन्हा बाहेर द्यायला यायला लागेल तुम्हाला दसरा झाल्यानंतर. बर हा. मग बाकी मग आमदारकीचं निवडणूक तुमच्या गावचं कल काय म्हणते गावचा कल हे बघा 90% पूर्ण गाव राजू खरेच्या पाठीमाग आहे. होय. हा 10% इकडे तिकडे कसं आहे, 100% म्हणल्यानं लोकांना थोडं वाईट पण वाटतं. बरोबर आहे का, 100%च गाव आहे पण 10% हातच्या ठेवलाय, 90% तर पूर्ण गाव राजूभाऊ खरे यांच्या पाठीमागे. दुसरे बी नेते आहेत ते बी येतील तुमच्याकडे. येणार गे हे बघा, मतदान आहे म्हणल्यानंतर कोण येणार नाही असं काय नाही. प्रत्येक जण हे लोकशाही आहे सगळ्याला, बरोबर आहे कसं. पण फक्त एकच आम्हाला माहिती आहे की राजाभाऊ खरे. बाकीची नावं स्पर्धेत आहे ती त्यांनी पण तयारी चालू आहे मग त्यांच्याकडे कसं काय तिने किती जर हे केलं तर आम्ही राजाभाऊ खरेच्या पाठीमागे आहे आणि ते काय झाकून नाही, उघड आहे. बोला नाव काय सीताराम बाबा लवटे. बर 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 काय सरपंचांनी वनवे निर्णय घेतलेला आहे कशा पद्धतीने बघताय नाही तुम्ही? नाही, कामाचा जी हातोटी आहे बर. राजाभाऊ खरेंची 16 तारखेला इथं आले होते. बर. त्यावेळेस मी बोललो होतो तिथे. हम्म. मी मुंबई महानगरपालिकेला होतो, विभागाधिकारी एज्युकेशन डिपार्टमेंटला. मी छोटंसं एक उदाहरण देतो. माझं इथं खाली शेत आहे, मी इथं नाही राहत. मला काही लोक म्हणत होते इकडेच बंगला बांधा, पण मी बंगला तिथं बांधला. कुठे तिकडे गावात? इकडे गाव नाही, इथं नेपदगाव पाटील आहे, बरोबर. डेअरीच्या अपोजिट आहे. हम्म. ही माझी गाडी होती, गाडी घेऊन आलो होतो मी. हम्म. माझी इच्छा होती की बंगला इथंच बांधायचा. हम्म. क्षेत्र जास्त आहे, 5-7 एकर. परंतु पाऊस आला आणि गाडी तिथंच थांबली. मी सोडून दिली गाडी तिथंच आणि गेलो घरी तसंच. आणि पुन्हा मग निर्णय घेतला की इथं नाही बंगला बांधायचा, वरच बांधायचा. म्हणजे वर एक क्षेत्र आहे 2 एकर, तिथं ही बंगला रस्ता- बांधला रस्ता खराब असल्यामुळे. खास रस्त्यासाठी. आणि पुन्हा बरेच वर्ष खूप आम्ही प्रयत्न केले, पण मी मुंबईला असल्यामुळं ह्या लोकांनी लोकप्रतिनिधीशी प्रयत्न केले भेटण्याचं, पण कोणी आलं नाही इकडं. आणि माझे आमदार होते ते जे फक्त मतदानापुरते त्यांचे कार्यकर्ते येत होते. मतदान झालं की कुणालाच माहीत नव्हतं की बाबा ह्या आमदारांना, अजूनही कुणाला माहीत नाही. स्वतः सरपंच बोलले की बाबा कोण यशवंत माने हे माहीत नाहीत. म्हणजे एकंदरीत परिस्थिती अशी आहे की या बाजूला कुठल्याही लोकप्रतिनिधीनं डुंकून सुद्धा पाहिलेलं नाही. आज तागायत. आता लेडीजने मी तुम्हाला मुलाखती दिल्या तशा, लहान मुलाचं मी पाहत होतो. माझा इतकी प्रश्न दया नाही. तुम्हाला आहे हां, की बोला. बाबा तुम्ही अधिकारी होतात, तुम्ही उच्च शिक्षित दिसताय, असं असताना तुम्ही तिकडे घर बांधा सोडून तिकडे बांधला म्हणजे रस्त्यामुळं खराब हां, रस्त्यामुळं. अगदी अगदी. मग तुम्ही विद्यमान आमदार असू दे किंवा नेते मंडळी असू दे त्यांच्याकडे आमदार खासदार त्यांच्याकडे काय पाठपुरावा करून रस्ता बद्दल काय केलं नका अहो विचारणा केली आम्ही, फिरलो बी काही वेळेला, हो म्हणायचे आणि द्यायची सोडून चला. ही परिस्थिती होती. पण फक्त 16 तारखेला जी मिटिंग झाली इथं, ह्या महिन्यातली 16ला हां आत्ताच झाली मिटिंग, आणि त्या मिटिंगमध्ये फक्त आम्ही प्रस्ताव दिला आणि तिथंच त्यांनी लगेचच कागदावरती लिहिलं आणि सरपंचांना सांगितलं की बाबा हे करायला हवं आहे. शेतकरी लोक आहेत, त्यांनी शेतकरी लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झाला पाहिजे. रस्ता, पाणी या दृष्टिकोनातून ते खूप आणि खूप पॉझिटिव्ह आहेत. विधानसभेची भूमिका मी तुम्हाला सांगू, मी तुम्हाला सांगतो की मी राजकारण करत नाही. मी स्पष्ट सांगतो, मी एक अधिकारी होतो, तिथंही मी तसाच होतो आणि इथंही मी राजकारण करणार नाही. परंतु 101% राजाभाऊ खरीच्या मागं सर्रास गाव जाणार हे मी सांगू शकतो. 101%. कारण असं आहे की कुठल्याही पदावर नसताना या माणसाने खूप असं काम केलं हो. एवढं काम केलं की बोलायचं काम नाही. आणि प्रत्येकाच्या मनात जर त्यांच्या अपोजिट असतील, असतातच अपोजिट असतातच. आणि उद्या आता बघा मतदानाच्या वेळेलाही निवडणुका जाहीर झाल्या की प्रतिस्पर्धी तयार होतील आणि ते मग येतील बाबा कोण म्हणेल मी आम्ही एवढं देतो, आम्ही तेवढं देतो. पण मला वाटत नाही की त्या आमिषाला बळी पडतील हे लोक आणि मतदान चुकूनही त्यांना करणार नाही. ते 100% मी सांगू शकतो. नेपदगाव बद्दल बोलला नेपदगाव बाकीच्या अ, गावाची बाकीच्या गावचे मी सांगतो. मी त्या दिवशी बोललो होतो की माझी मित्र कंपनी आहे, माझे आप्तेष्ट आहेत, तिकडे त्यांचा हाच होरा आहे की राजाभाऊ खरे एक प्रामाणिक आणि त्यांचं कर्म चांगलं आहे आणि ते मस्त आणि मस्तच काम करतायत. 100% मतदान आपण त्यांनाच करू असं त्यांचंही मत आहे. मी फोनच्या कॉन्टॅक्टमधून असं मी सांगू इच्छितो. अशोक दिगंबर कदम माजी सरपंच. तुम्ही माझे सरपंच आहे का बरं बरं 5 वर्ष करून होता सरपंच 2.5 वर्ष. 2.5 वर्ष बरं बरं म्हणजे मेळ करून होता म्हणायचं. बाकी काय वातावरण काय गावातलं
वातावरण काय आहे आता एवढं मोठं काम राजाभाऊ खरेनं मुरुम टाकला आपल्या गावात स्मशानभूमीसाठी 30 लाख रुपये दिले बर. समाज मंदिरासाठी 10 लाख रुपये दिले आणि गावातल्या देवळासाठी 5 गुंठ शेड मारून देणार आहेत 5 गुंठ्याचं शेड शेड मारून देणार आहेत ही कुठल्या शासकीय निधीतून का? शासकीय नाही स्वतःच्या हम्म, हम्म. शासकीय निधी नाही काय नाही बरं बरं म्हणजे विकास कामं भरपूर केलीत म्हणा. नाही नाही भरपूर आमदारांची कामं काय गावात गावाच्या आमदाराचे नावच नाही की नावच माहिती आहे कोण गावात सुद्धा आलं नाही आमदार नाही खासदार नाही आणि कोण नाही खरेनं आमचं एकदम व्यवस्थित केलं आणि अजून सुद्धा पाहिजे तेवढं गावात कामं करून देणार आहे राजाभाऊ खरे हे तुमचं गाव आणि बाकी 17 गावातले अहो किती गाव? 17 गावात प्रत्येक ठिकाणी काम चालू आहे ज्याला पाणी नाही त्याला होल सुद्धा मारून पाणी देतात राजभाऊ खरे पाणी काय पण मागा राजभाऊ स्वतःच्या खर्चानं चालू आहे म्हणजे एक धडाकेबाज ए, नेतृत्व. असला नेताच महाराष्ट्रात नाही लक्षात ठेवा हम्म, ते अजून आमदार नाहीत हम्म, हम्म. ही बाकीचे आमदार खासदार असून त्यांचा काय उपयोग आहे आपल्याकडे हां मी सध्या तंटामुक्त आहे. आजोबा काय सांगाल काय वातावरण म्हणजे रस्त्यावर व्हायला लागलेत म्हणते कशा पद्धतीने बघताय तिकडे वातावरण म्हणजे कसं आहे ग्रामपंचायत माझी 1960ला चालू झाली ग्रामपंचायत नेपथगावची. बरं. ग्रामपंचायत चालू झाल्यापासून ही नळ झाल्या ही रस्ते चालू नाही तर ते झालं स्मशानभूमीला रस्ता अनेक झालेला नाही. ती राजू खऱ्यानं स्मशानभूमीचा रस्ता महत्त्वाचा केला. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आम्हाला दिलेला आहे. आतापर्यंत नव्हतं का रस्ता वगैरे? अहो रस्ता नवा माणसं अशी वरची साहेब यायची आम्हाला नावं ठेवायची ही तुम्ही का रस्ते करत नाही काय निधीच येत नव्हता कोण आमदार गावाला येत नव्हता. पावसाळ्याच्या दिवसामध्ये वगैरे अचानक पावसाळ्याच्या दिवसामध्ये लाकडं खांद्यावर म्या नेलीत स्वतः ह्या सरपंचानं लाकडं नेली ती मयत एक मिलिटरी मॅन झालता मग सगळी साहेब आलती बघायला लागली गावाला ही मग ती JCB आणलं आणि ती टेम्पो ओढत नेला लाकडाचा. अशी परिस्थिती ह्या गावात झालेली आहे माझ्या म्हणून आम्ही ह्या राजू खरेला संपूर्ण गावात मतदान देणार आहे. 1985ला दिवंगत स्वर्गवासी सुधाकर पंत असेच माझ्या गावात उभा राहिले होते तर आम्ही गावाचा मेळ करून त्या पंतांना संपूर्ण मतदान केलं तर फक्त 3 मतं माझ्या गावातून गेली. तशीच परिस्थिती ह्या वेळेला राजू खरेच्या बाबतीत होणार आहे. आणि राजू खरे हा माणूस कसा आहे समाजकार्याची आवड आहे त्यांना राजकारणाची आवड नाही पण समाजकार्य हे त्यांना भरपूर आवडीचं आहे. कोण आजारी असेल कोणाची परिस्थिती गरीब असेल. तुम्हाला थोडं थांबवतो विरोधक आता तालुक्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये म्हणतात की बाबा 4 खेपा मुरुम टाकून मुरुमाचे रस्ते करून कोण आमदार होता येत नाही त्याच्याकडे कसं बघताय? 4 खेपाचा विषय नाही त्यांनी समाजकार्याची त्यांना भरपूर आवड आहे. त्यांनी माझ्या गावात येऊन दवाखान्यात जाऊन बरेच जी आजारी माणसं होती त्यांना मदतीचा हात बराच पैशाच्या रोख पैशाच्या सरपंच असताना सरपंच मी जाऊन त्यांना रोख पैसे आम्ही हातानं मापून दिलेले लाख रुपये त्यांच्या हातात. कोण एखादा अपघाती जर वारला असेल विषारी औषध पिऊन त्यांच्या मुलाबाळांना लेकराबाळांना रोख पैशाची त्यांनी मदत केलेली आहे. असा एक पंढरपूर तालुक्यातले आमदार किंवा कोण सदस्य माझ्या गावाला बघायला किंवा त्या घरच्या माणसाला भेटायला सुद्धा आलेला नव्हता. हे सरपंच माजी सरपंच आहेत अशोक कदम यांच्याच बाबतीतला एक प्रश्न झालेला होता त्यांना मी एकंदरीत ह्या सगळ्या विकास कामामुळे तुम्ही म्हणताय वातावरण गावातील वातावरण असेल खरं तर बाकी 17 गावं तुमची पंढरपूरची मोहोळाला जोडली ती मोहोळला या 17 गावातून सुद्धा भरपूर प्रतिसाद हो आहे. ना? राजू खरेंना भरपूर आहे. माझ्या गावापेक्षा सुद्धा त्या गावात भरपूर आहे. म्हणजे तिथली सुद्धा विकास कामं या राजू खरेनं जाऊन स्वतः केलेली आहेत. हे आंबगाव चळगाव भरपूर तिथे निधी दिलेला आहे. आणि असा माणूस या महाराष्ट्रात तर पुन्हा जन्माला येणार नाही. पंढरीचा माझा देव जसा आहे तसाच हा राजू खरे देव मानलेला आहे आम्ही जातो.